रामकृष्ण हरिमाऊली. तर आपण बघत होतो की आचला एकादशीचे अभंगातला आजचा जो भाग आहे तो, नारदाची गादी व्यासाचे उच्छिष्ट, पवित्रते नष्ट करू नका, पवित्रते नष्ट करू नका. ही गादी कोणाची आहे? आपण ज्या गादीहून बोलतो वारकरी संप्रदायामध्ये, कीर्तन करा, प्रवचन करा किंवा तुम्ही एखाद्या याचं कथन करा, सांगा, ती नारदाची गादी आहे. आणि या नारदाच्या गादीमध्ये जे आपण सांगतो ते सगळं व्यासाचं उच्छिष्ट आहे. व्यासांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला आणि आपण ते पुन्हा पुन्हा सांगतो. आणि म्हणून अशा या पवित्र गादीचं आपण नष्ट करू नका, पावित्र्य नष्ट करू नका. हो, आपण असं काहीतरी बोललो वारकरी असून सुद्धा, किंवा आपण अशा हातामध्ये बंदूक दाखवली, हे वारकऱ्याचं कार्य नाही आहे. वारकरी हा सत्वशुद्ध असावा लागतो. गळ्यामध्ये माळ घालणं हे एक व्रत आहे, डोक्याला त्रिपुंड लावणं हे एक व्रत आहे, आणि भगवंताचं नाव घेणं रात्रंदिवस हे पण एक व्रत आहे. संत साहित्यामध्ये रममाण होणं हे आपलं कार्य आहे. आणि ते लोकांना सांगणं, ज्यांना जे कळत नाही त्यांना ते सांगणं, दररोज लोकांना काही ना काहीतरी ज्ञान देणं हे आपलं काम आहे. ईश्वरानं दिलेलं काम आहे ते आपल्याला. आणि म्हणून जी नारदाची गादी आहे आणि व्यासाचं उच्छिष्ट आहे, त्याच्यामध्ये स्वतःचं पदरचं काहीतरी घालून त्याचं पावित्र्य नष्ट करू नका. आणि म्हणून जातीभेद नाही, संप्रदाय शुद्ध, स्वार्थाने अशुद्ध करू नका, स्वार्थाने अशुद्ध करू नका. या संप्रदायामध्ये कुठल्याही जाती धर्माला थारा नाही आहे, ना धर्मभेद आहे, कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे. लहान थोरसुद्धा नाही आहे, लहानाच्या सुद्धा पाया पडतात. मला सांगा, आपण आपल्या संसार रूपी ज्या आपला हा चालू आहे त्याच्यामध्ये आपण लहानांच्या पाया कधीच पडत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये विणा आहे आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला आपण पाया पडतो. तो लहान असो आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी, कारण ती नारदाची गादी आहे. त्याने घेतलेला जो वसा आहे तो विणेचा, तो फार मोठा अधिकाराचा आहे. आणि म्हणून आपण त्याच्यापुढे नतमस्तक होतो. आणि संप्रदाय त्यामुळे शुद्ध झालेला आहे. याच्यामध्ये जातीभेद नाही आहे, धर्मभेद नाही आहे, वंशभेद नाही आहे, उराउरी भेट, स्त्री पुरुषसुद्धा हा भेदाभेद नाही आहे. सर्व अमंगळ आहे बाकीचं सगळं. आणि म्हणून आपण पाहतो की वारीमध्ये लोक लहान मोठ्यांच्या गळा पडून एकमेकांना मिठ्या मारतात, त्यांच्या पाया पडतात. स्त्री पुरुष हा भेद निघून जातो. फुगड्या खेळतात, हुतुतू खेळतात, भारुडाचे सोंग करतात. हे सगळं काय आहे की यातला सगळा भेद काढून टाकायचा आणि फक्त पांडुरंगाला शरण जायचं आहे. संतचे विचार जे आहेत ते पुढे न्यायचे आहेत. आणि म्हणून स्वार्थ जिथं आला तिथं अशुद्धपणा आला. आणि म्हणून तो संप्रदायामध्ये घुसू नका. अत्यंत महत्त्वाचे विचार या ठिकाणी मी भगवंताच्या कृपेनं, भगवंताच्या जे मला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे त्यातून व्यक्त करतो आहे की किती आज धर्माचं सगळं आणि वारकरी संप्रदायामध्ये सगळी गढूळता आलेली आहे. कशासाठी? मी थोर आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे असं तुम्ही डंका पिटून सांगतात. हे कोणते अमुक महाराज, ते कोणते अमुक महाराज, त्यांना 1-2 पदव्या. पदव्या ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला पदवी घेतली नाही. हो, ज्ञानेश्वरीचं नावसुद्धा ज्ञानेश्वरी त्यांनी दिलेलं नाही, इतर संतांनी दिलं. त्यांनी भावार्थ दीपिका नावाचं त्यांनी नाव दिलेलं आहे, त्यांनी जे लिहिलं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही टीका आहे, भगवद्गीतेवरची ती टीका आहे. आणि दुसरी गोष्ट, सध्याच्या काळामध्ये कोण घुसखोर कोण ते उचले, विठ्ठलाचे झाले वारकरी, विठ्ठलाचे झाले सध्या त्या टी व्हीवर सगळीकडे चालू आहे की वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर आले. घुसखोर कोण घुसखोर आहे? जो शुद्ध अंतःकरणाने आलेला आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, तुळशीची माळ आहे, ज्याच्या डोक्याला त्रिपुंड लावलेला आहे, तो भगवंताचा होऊन जातो. आणि त्याची काळजी सगळं स्वतः भगवंत करतो. त्याचं मन अशुद्ध जे आहे ते शुद्ध करण्याचं कामसुद्धा भगवंत करतो. कशाला तुम्ही घुसखोर म्हणताय कोणाला? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. माणूस संपून जाऊ नये असं त्यांनी कधी सांगितलं नाही. माणूस संपू द्या,
की जो वाईट आहे, जो खळ ज्याच्या मनामध्ये आहे तो माणूसच संपून जाऊ द्या, असं ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलेलं नाही. म्हणून विसोबा खेचरांशी त्यांनी अगदी त्यांचंसुद्धा ऐकलं. ज्यांनी त्यांचा अत्यंत द्वेष केला पूर्ण आयुष्यभर, त्यांचंसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी जसं म्हटलं तसं ऐकलं. त्यांनी एकदा शपथ घातली होती की पांडुरंगाचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तर ते मनातल्या मनात पांडुरंग 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 म्हणत गेले आणि त्यांनी नावसुद्धा घेतलं. विसोबाचं त्यांनी ऐकलं, त्या तत्कालीन धर्ममार्तंडांचं त्यांनी ऐकलं आणि त्याप्रमाणे वागले. खरपात किती त्रास दिला होता. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जी माया सहस्त्र हातानं माया ओथंबून असं प्रेम करणारे मायबाप हिरावून घेतले या धर्ममार्तंडांनी, तरीही त्यांच्यावर राग त्यांनी केला नाही. त्यांना त्यांच्या 2-2, 3-3 वेळा जी बांधलेली कुटी होती ती तोडून टाकली. त्यांना ग्रामण्यात टाकलं. त्यांना लोकांनी धान्य मिळू नये, त्यांना भिक्षा मिळू नये म्हणून लाखो यत्ने या धर्ममार्तंडांनी केले, पण कुणावरही त्यांनी राग व्यक्त केला नाही. मग तुम्ही आम्ही कोण घुसखोर म्हणणारे हो? कोण आहेत तुम्ही घुसखोर म्हणणारे? वारकरी संप्रदाय